कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। देशभरातील औषध विक्रेत्यांनी औषध दुकानं बंद ठेवण्याची घोषणा केली आहे। इराणने अमेरिकेच्या प्रस्तावाला उत्तर पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत पाठवलंय। भारताकडे किती दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आहे? महाराष्ट्रातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवरील सस्पेन्स कायम आहे। या लोकांचे LPG अनुदान थांबवणार आहे। बॉक्सिंग संघटनेचे शिबिर क्रीडा प्राधिकरणाकडून स्थगित केलंय। दिग्दर्शक मुदस्सर अझीज यांनी टीकेला उत्तर दिलंय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 12 मे वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे औषध विक्रेत्यांच्या आंदोलनाची। मोठ्या सवलती आणि घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन फार्मसींच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे मुंबईतील हजारो पारंपरिक औषध विक्रेत्यांना गंभीर व्यावसायिक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। याच्या निषेधार्थ किरकोळ औषध विक्रेत्यांनी 20 मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। मुंबईत अंदाजे 7,000 नोंदणीकृत औषध विक्रेते आणि औषधांची दुकानं आहेत। गेल्या काही वर्षांत यापैकी अनेकांच्या विक्रीत आणि ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। रिटेल अँड डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचिव अजय जोशी यांचा आरोप आहे की ऑनलाईन औषध विक्रेत्यांनी आधीच बाजारातील 10% हिस्सा काबीज केलाय। त्यांची वेगाने वाढ होतीये। कॉर्पोरेट कंपन्यांच्या पाठिंब्याने चालणाऱ्या फार्मसी प्रचंड तोट्यात औषधं विकून किरकोळ विक्रेत्यांना व्यवसायातून बाहेर काढतायत। त्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीने मिळणाऱ्या औषधांच्या ऑनलाईन विक्रीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इराणच्या उत्तराची। इराणने अमेरिकेच्या ताज्या शस्त्रसंधी प्रस्तावाला आपलं उत्तर पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत पाठवलंय। चर्चेचा केंद्रबिंदू युद्ध कायमस्वरूपी संपवण्यावर असावा अशी मागणी केली आहे। मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे मुद्दे खोडून काढलेत। हा प्रस्ताव अस्वीकारार्ह आहे असं म्हणून तो फेटाळून लावलाय। युद्ध सर्व आघाड्यांवर थांबवण्यात आलं पाहिजे अशी भूमिका इराणने घेतली आहे। लेबनॉनमध्ये इस्रायलशी सुरू असलेल्या लढाईसह जहाज वाहतुकीची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे असं इराणने म्हटलंय। अमेरिकेच्या प्रस्तावात युद्ध संपवणं, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि इराणची अणु कार्यक्रमातून माघारी या 3 मुद्द्यांचा समावेश आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराण 50 वर्षांपासून खेळ खेळतोय असा आरोप केलाय। अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत माईक वॉल्ट्झ यांनी सांगितलं, युद्ध पुन्हा सुरू करण्यापूर्वी आम्ही शक्य तितकी संधी राजनयाला देत आहोत। चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा अशी आमची भूमिका आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतातील इंधनाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचं आवाहन केलंय। त्यांनी सांगितलं की जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झालंय। म्हणूनच इंधनाची बचत करणं आणि त्याद्वारे पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर खर्च होणारं परकीय चलन वाचवणं ही आपली जबाबदारी आहे। यावर केंद्र सरकारने सांगितलं की देशात पेट्रोल, डिझेल, LPG किंवा कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता नाही। भारताकडे पुरेसा इंधन साठा असून या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। IGOMला कळवण्यात आलं आहे की देश सुरक्षित असून कोणत्याही पेट्रोलियम उत्पादनांची कमतरता नाही। तर दुसरीकडे बहुतेक इतर देशांनी देशांतर्गत वापर लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या आहेत। भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा, 60 दिवसांचा नैसर्गिक वायूचा आणि 45 दिवसांचा LPGचा साठा आहे। परकीय चलन साठा $703 अब्ज समाधानकारक पातळीवर आहे। पॉडकास्टची चौथी बातमी आहे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
विशेषतः 20 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून एक महत्त्वाचा निर्णय आलाय. एका महत्त्वपूर्ण सुनावणी दरम्यान देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तात्पुरतं स्थगित केलंय. न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आता हे स्पष्ट झालंय की राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि निवडणुकीच्या तारखांची वाट पाहणाऱ्या जनतेला पावसाळा संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे LPG सिलेंडर अनुदानाची. घरगुती LPG सिलेंडर अनुदानासंबंधीच्या नियमांची आता कठोरपणे अंमलबजावणी केली जाते. ज्या कुटुंबांचं वार्षिक करपात्र उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना अनुदान मिळण्यापासून वंचित ठेवलं जाईल. पेट्रोलियम कंपन्यांनी अशा ग्राहकांना SMS अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली आहे. सरकारी मदत निधी केवळ खऱ्या गरजूंपर्यंतच पोहोचावा हे सुनिश्चित करणं हा या सरकारी निर्णयाचा उद्देश आहे. संसाधनांचं न्याय्य वितरण आणि प्रणालीमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. अनियमितता असल्याचं कारण देत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पतियाळा येथील भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या मूल्यमापन शिबिराला स्थगिती दिली आहे. खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणून आणि प्रशिक्षक निवडीच्या निकषांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिल्यास शिबिर पुन्हा सुरू करण्यास साई तयार असल्याचं सांगण्यात आलंय. खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या निवड धोरणाचा फटका बसलेल्या अनेक बॉक्सर आणि प्रशिक्षकांकडून तक्रारींचा अक्षरशः भडीमार झाला होता. मात्र बॉक्सिंग संघटना स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ करत होती. त्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली होती, असं क्रीडा प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितलं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिग्दर्शक मुदस्सर अझीज यांची. दिग्दर्शक मुदस्सर अझीज यांना खास करून त्यांच्या रोमॅन्टिक विनोदी शैलीसाठी ओळखलं जातं. त्यांच्या चित्रपटांतील कथा प्रामुख्याने नाती, लग्न, नात्यांमधील गुंतागुंत आणि अविश्वास यांच्या भोवती फिरताना दिसतात. हलक्या फुलक्या मांडणीतून भावनिक विषय हाताळण्याची त्यांची शैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. आता त्यांचा पती पत्नी और वो 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालाय. मात्र ट्रेलर पाहताच दिग्दर्शक मुदस्सर यांच्यावर नेटकऱ्यांकडून टीका करण्यात आली. काही नेटकऱ्यांनी चित्रपटातून विवाहबाह्य नात्यांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप दिग्दर्शक मुदस्सर यांच्यावर केला. यावर मुदस्सर अझीज यांनी ठाम भूमिका मांडली. मी कधीही विश्वासघाताचं समर्थन करणारा चित्रपट बनवलेला नाही. माझ्या चित्रपटातील महिला पात्र केवळ पुरुषांचं म्हणणं आणि वागणं स्वीकारणारी नसून स्वतः निर्णय घेणारी असतात. या चित्रपटाचा मुख्य गाभा फसवणूक नसून नात्यांमधील भावनिक गुंतागुंत आहे. पती पत्नी और वो मध्येही पत्नी आणि प्रेयसी एकत्र येऊन पतीला त्याच्या चुकीची जाणीव करून देतात, असं उदाहरण त्यांनी दिलं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.